रविकांत तुपकर यांचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे, जवळपास 3-4 दिवस झाले. काय चर्चा झाली त्यांच्याबरोबर? मी स्वतः रविकांत तुपकर साहेबांशी स्वतः बोललेलो आहे. मी त्यांना विनंती केली की तुपकर साहेब, तुम्ही शेतकऱ्यांचे नेते आहात. तुम्ही यापूर्वी शेतकऱ्यांसाठी खूप काही शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे. त्यामुळं तुमचे जे प्रश्न आहेत, कर्जमाफी संदर्भात जे प्रश्न आहेत, तुमचं पीक विम्याच्या बाबतीमध्ये जे प्रश्न आहेत, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री लवकरात लवकर बैठक या बाबतीमध्ये घेतील आणि तुम्हाला या बैठकीसाठी आम्ही सगळेजण आमंत्रित करू आणि तुमची काय मागणी आहे त्यातनं आपण चर्चा करून या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे एक सकारात्मक आपल्या सर्वांना निर्णय देतील. त्यासाठी आपण ते तुमचं उपोषण आणणं, त्या उपोषण मागं घ्यावं अशी मी आपल्या माध्यमातून तुपकर साहेबांना विनंती करतो. 22 पासून अधिवेशन सुरू होत आहे आणि मंत्रिमंडळ उपसमिती देखील स्थापन केलेली आहे. विषय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या निकषांचा. काय समितीच्या अंतर्गत चर्चा झाली? निकष कमी करायचे, नाही कमी करायचे? अजून बैठक झालेली नाहीये. परंतु पहिल्यांदा आता समितीच्या अगोदर आपल्याला शेतकरी संघटनेचे किंवा शेतकरी प्रतिनिधी जे आपण पंढरपूरला गिरीश महाजन साहेबांनी रोहित पवारांच्या आंदोलनाच्या वेळी जे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आश्वासित केलेले, या बाबतीमध्ये शेतकरी प्रतिनिधी म्हणून संघटनेच्या सगळ्यांना एकत्र बोलवून स्वतः मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, कृषी मंत्री, सहकार मंत्री, महसूल मंत्री या सर्वांची एकत्र बैठक घेऊन या बाबतीमध्ये त्यांच्या मागण्या काय आहेत आणि आपण त्यांना काय देऊ शकतो त्या बाबतीमध्ये आमचा कृषी विभाग असेल, सहकार विभाग असेल, या बाबतीमध्ये चर्चा घडवून आणून राज्याचे मुख्यमंत्री निश्चित प्रकारे योग्य तो निर्णय घेतील. कधी लागेल बैठक? कारण तुम्ही आश्वासन दिलं होतं आपण 22 तारखेच्या अगोदर बैठक लावावी असं रोहितदादा पवार यांनी गिरीश महाजन साहेबांना सांगितलं होतं आणि साधारणतः आज अजून आपल्याला माहिती आहे की 22 तारखेला पहिल्यांदा अधिवेशन हे सुरू होते. साधारणतः पहिल्या दिवशी अधिवेशनाच्या दिवशी ती किंवा दुसऱ्या दिवशी एक दिवस मागं पुढं होईल, पण ती बैठक ह्या 2-3 दिवसामध्येच ती बैठक होईल आणि यातनं निश्चित प्रकारे त्या सगळ्यांशी चर्चा करून त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांच्या चर्चेतनं निश्चित प्रकारे यातनं मार्ग काढण्यासाठी प्रयत्न होईल. मामा, ठाकरेंचा गट फुटलेला आहे. 6 खासदार आहेत ते आता बाहेर आले. तुमच्याकडे अप्रोच झालेले माहितीकडे. आता यानंतर संपूर्ण राज्याचं लक्ष जे आहे ते शरद पवार गटांच्या 8 खासदारांकडे. काय पडापुढीचं राजकारण सुरू झालंय? तिकडून त्यांनी शिवसेना फोडली, आता तुमची राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर बोलते. शरद पवारांचे खासदार तुमच्या अजित पवार गटाबरोबर येणार आहेत. या बाबतीमध्ये मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो की शेवटी आमच्या कुठल्याही पक्षाचा निर्णय हा वरिष्ठ पातळीनं होत असतो आणि आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत, तटकरे साहेब आहेत, पटेल साहेब आहेत आणि सगळे भुजबळ साहेब आहेत. ही मंडळी जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य आहे आणि आपण जे प्रश्न विचारला या बाबतीमध्ये मला कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आहे. तुम्ही वरच्या पडीतले नेते आहात, काहीतरी माहिती असेल ना की आता शरद पवार गट फोडायचा आहे आणि आपल्याकडे घ्यायचा आहे? कारण ठाकरेंची सेना तर फोडली शिंदेंनी. आमच्यात कुठली फळीवळी नसते. आमच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी पवार आहेत. सुनेत्रा वहिनी पवार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. आमदार उत्तमराव जानकर म्हणतात की सेनेबरोबर म्हणजे शिंदे गटाबरोबर एक वेळा आम्ही जाणार नाही किंवा आमचे खासदार जाणार नाहीत, पण ते अजित पवार गटाबरोबर जातील असं एक संभाव्य वक्तव्य आहे त्यांचं. आता जानकर साहेब काय बोलले? जानकर साहेब हे मोठे नेते आहेत, ते काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही. त्यामुळे ते काय बोलले मला कल्पना नाही. परंतु मागाशी आपण आमच्या पक्षाच्या बाबतीमध्ये जो कुठलाही निर्णय असेल तर आमच्या सुनेत्रा वहिनी पवार घेतील. तुमचं काय मत? तुम्हाला वाटतं का की त्यांनी अजित पवार गटाबरोबर यावं? नाही, मला काय वाटण्यापेक्षा आमचे प्रमुख सुनेत्रा वहिनी जो पवार साहेब निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य असेल. व्यक्तिशा मत मानण्यापेक्षा इथं व्यक्तिशेचा विषय नाही, इथं व्यक्ती महत्वाची नाही, इथं पक्ष महत्वाचा आहे. शेवटी प्रमुख महत्वाचे आहेत. ते आमच्या वहिनी प्रमुख आहेत. तो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. ठाकरेंचा गट फुटला, महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय कसं वाटतंय? सरकार तर स्थिर आहे, एनडीए असेल खालचं असेल तरी देखील ठाकरेंचा गट, ठाकरे गटात शेवटी महायुती सरकार म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं महायुती सरकार म्हणून आम्हाला निश्चित प्रकारे आम्हा सर्वांना आमचे 6 खासदार हे दिल्लीमध्ये वाढलेले आहेत. आमचे प्रश्न, आमच्या अडचणी मांडण्यासाठी आम्हाला त्यांची संख्या, आमची बेरीज वाढलेली आहे. निश्चित त्यांच्या माध्यमातून 6 जणांच्या पहिले तर आहेतच खासदार, पण त्यांच्याही माध्यमातून महाराष्ट्रातले प्रश्न भविष्यामध्ये प्रभावीपणे आम्हाला महाराष्ट्रात मांडता येतील. तुम्हाला असं वाटत की विरोधक नसलाच पाहिजे, सगळे सत्तेत असले पाहिजेत आणि सगळ्यांनी सत्ता उपभोगली पाहिजे आणि तुम्हाला विरोधक नको याचा थोडक्यात याचा अर्थ काढा? असं विरोधक नको म्हणण्यापेक्षा की शेवटी ताकद म्हणण्यापेक्षा आज तुम्हाला मी सांगतो की खासदार असू द्या, आमदार असू द्या, त्याला प्रत्येकाला वाटतं की ज्या लोकांनी मला खासदार केलं, ज्या लोकांनी मला आमदार केलं, त्या भागातली विकासाची कामं, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, ह्यासाठी आपल्याला कुठंतरी
एक मदत झाली पाहिजे, सरकारची मदत झाली पाहिजे, शासनाची मदत झाली पाहिजे. आणि शेवटी या भावनेनं कदाचित त्या 6 खासदारांनी तो निर्णय घेतलेला असावा. आणि नक्की या बाबतीमध्ये शेवटी आमच्या महायुती सरकारमध्ये ते 6 खासदार आमचे ते आलेले आहेत. त्यांचं मगाशी मी त्यांचं निश्चित प्रकारे एक महायुतीतला घटक म्हणून मी त्यांचं स्वागत करतो. तुम्ही त्यांचं स्वागत करताय. तुम्ही आता सांगितलं विकास करण्यासाठी ते आहेत. म्हणजे जर विरोधात असेल तर सरकार त्याला निधी देत नाही, सरकार त्याचा विकास करत नाही. नाही, प्रश्न तसा विरोध वगैरे भाग तसा विषय तो नाहीये. परंतु शेवटी ही गोष्ट खरी आहे ना, सत्ताधारी आमदार आणि ज्याला विरोधी आमदार यामध्ये थोडाफार फरक असतो. आणि विरोधी आमदार पण काम करतो, त्यालाही निधी मिळतो, पण सत्ताधाऱ्याला पण निधी मिळतो. पण सत्ताधाऱ्याला अधिक चांगलं काम करता येतं, अधिक चांगले प्रश्न जुक्त माप म्हणण्यापेक्षा वाढपी घरचा म्हणण्यापेक्षा त्याला दोघांनाही काम करता येतं. पण थोडं सत्ताधारी, आणि हे मान्य, मी टीव्हीवर तुमच्याशी बोलण्यापेक्षा टीव्हीवर बोलण्यापेक्षा इथली जनता पण मान्य करते की सत्तेतले आमदार चांगलं काम करू शकतो, गोरगरीब माणसाला न्याय देऊ शकतो, शेतकऱ्याला न्याय देऊ शकतो, मागासवर्गीय अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकतो. आता आमदार फुटतील असं वाटतं ठाकरेंचे? खासदार तर फुटले. आता या बाबतीमध्ये खासदार फुटले आपल्याला एकदम शेवटच्या दिवशी कळलं. आता जे काय जो विषय तो एकनाथ शिंदे साहेबांनाच तो विषय माहिती असेल, किंवा त्यांचे चिरंजीव जे बघतात सध्या श्रीकांत शिंदे साहेब, कदाचित तो विषय त्या दोघांनाच माहिती असेल. आता हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा त्या दोघातल्या एक जणांना विचारलं तर बरं होईल. पावसाने दडी मारली राज्यामध्ये, आता जून संपत आला. 100% पावसाने दडी मारलेली आहे. आणि हवामान विभागात तर सांगतंय की साधारणतः मान्सून थोडा उशिरा येण्याची शक्यता आहे. या बाबतीमध्ये मला शेतकऱ्यांना एकच विनंती करायची की पाऊस बघून, पावसाची परिस्थिती बघून आपण पेरणी करा. जिथं तुम्हाला थोड्या दिवसामध्ये काय ठिकाणी शेततळी जिथं जास्त करता येईल आपल्या शेततळी करा. पाझर तलावाची तिथं असणाऱ्या आपल्या शेतामध्ये असणाऱ्या तलावाची दुरुस्ती ताबडतोब करा. पाणी अडवा, पाणी जिरवा. उतारावर जमीन असेल तर आडव्या सऱ्या करा, की जेणेकरून ड्रीप करा, तुषार सिंचनचा वापर जास्तीत जास्त करा. जे बियाणं दुष्काळामध्ये तग धरू शकतं आपल्या मराठी भाषेमध्ये, असे बियाणं निवडा की जेणेकरून आपल्यावर दुबार पेरणीचं संकट येणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.